संत तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग आपल्याला काहीतरी सांगत असतो. आमच्या जीवनाचं मोल सांगत असतो. असाच एक अभंग तुकाराम महाराजांचा आहे, ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज नास्तिक लोकांविषयी सांगत आहे. आता तो अभंग कसा आहे बघा. कंठी कृष्णमणी नाही अशुभ तेवानी, कंठी कृष्णमणी नाही अशुभ तेवानी, हो का नर अथवा नारी, रांडते नावे खरी, नाही हाती दान शूरपणाचे कांकन, नाही हाती दान शूरपणाचे कांकन, वाळलेली संती केली बाळोनी फजिती, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. आता या अभंगाचा अर्थ काय होतो बघा. आता नामस्मरण न करणाऱ्या नास्तिक लोकांबद्दल तुकाराम महाराजचं हे म्हणणं होतं. म्हणजे ज्यांच्या कंठामध्ये म्हणजे मुखामध्ये कृष्णाचे नामच नाही आहे, ती वाणी कितीही गोड असते ना तरी ती अशुभच आहे. म्हणजे किती कोणीही गोड गोड बोलणारा माणूस असेल, परंतु तो नास्तिक असेल तर त्याच्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो. पुढे सांगतात की मग तो पुरुष असला तरीही आणि रडका किंवा स्त्री असेल तरीही रांडच आहे. ज्याच्या हातामध्ये दानीपणाचा शौर्याचा कंकण नाही असल्या दुर्जनाची संत हजमत करून पूर्ण निंदा करून त्याला हाकलून देतात, त्याची फजिती करतात. ज्याच्या वागण्यात ताळमेळ नाही त्याची सर्व फजितीच आहे. जीवनात त्याला अवकाश प्राप्त होत असते. मित्रांनो, हो तुकाराम महाराजांचा हा अभंग आम्हालाही सांगतोच आहे की दान केले पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला या तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल काय वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच अर्थपूर्ण अभंगाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.